सर नमस्कार. आज नॅशनल सीड्सच्या वतीने जे बी बियाणे आपण वाटप करत आहात शेतकऱ्यांना, डीलर्स लोकांना, याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर. आपलं नाव सांगा सर. माझं नाव सचिन बडोले. मी राष्ट्रीय बीज निगम जळगाव इथे एरिया मॅनेजर म्हणून काम करतो आहे. सोबतच राष्ट्रीय बीज निगम हे सर्टिफाईड सीडमध्ये काम करतं. शेतकऱ्यांकडनं प्रोडक्शन करून घेतो आणि नंतर त्याचं सगळं जे निकष असतात गव्हर्नमेंटचे सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडनं जे निकष पूर्ण करून ते सर्टिफाईड सीड बियाणं तयार करतो. त्याचं जे रिझल्ट आल्यानंतर जे बियाणं असतं ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून देतो आहे. शेतकऱ्यांना जसं की गव्हर्नमेंटच्या आपल्याला ऑर्डर असतात, जसं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जे डेमो डिस्ट्रीब्युशन असतं ते प्रमाणित बियाणं असतं. त्यामध्ये मोस्टली जे काही आपल्या जळगाव जिल्हा एरिया ऑफिसमध्ये यामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे आणि बुलढाणा हे जिल्हे येतात. यामध्ये ह्या जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ऑफिसला जे बियाणं डिस्ट्रीब्युशनमध्ये पाहिजे किंवा प्रमाणित बियाणे वितरण आणि डेमोमध्ये जे लागतं आहे ते आपण आपल्या ऑफिसमार्फत त्यांना अवेलेबिलिटी कळवतो. त्यानुसार ते आपल्याला ऑर्डर देतात. त्यानुसार शेतकऱ्याला जे बियाणं पोहोचतं होतं त्यांना सर्टिफाईड आणि चांगल्या प्रतीचंच बियाणं पोहोचलं जातात. म्हणजे आपण आतापर्यंत लोकांची धारणा आहे की सरकारी बियाणं हे असं खराब असतं, पण तसं खराब नसतंच. असं यामध्ये फक्त गव्हर्नमेंट एजन्सीज इन्व्हॉल्व असतात. जसं राष्ट्रीय बीज निगम झालं, महाबीज झालं, कृबुको झालं आणि इतर HIL झालं आणि इतर काही कंपन्या आहेत त्यांचे बीज ह्या सर्टिफाईड गव्हर्नमेंटच्या ज्या काही सर्टिफाईड बियाण्यासाठी जे निकष असतात ते निकष पाडूनच बियाणं तयार करतात आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात. बरं, आता हे गव्हर्नमेंट नॅशनल सीड जे आहे हे उत्तम प्रतीचं बियाणं शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवणार. यस, नक्की. आता सर्टिफाईड बियाणेच आणि योग्य त्या कंपनीचे गुणवत्तापूर्वक बियाणे निवडावे आणि पेरणी करावी. ती सीड ट्रीटमेंट करूनच करावी. सोबत येणाऱ्या खरीप हंगामासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.